पुण्यातील जुन्नर तालुक्यातील समविचारी व्यक्तींनी डॉक्टर अब्दुल कलाम विचारमंच स्थापन केला आहे। या विचारमंचच्या माध्यमातून मागील 7 वर्षांपासून ही वाचन चळवळ चालवण्याचं काम आदर्श शिक्षक रतिलाल बाबेल हे करतात। त्यांनी सामाजिक बांधिलकीतून वाचन चळवळ चालवण्याचं काम हाती घेतलं आहे। शिक्षक भिशी योजना उपक्रमातून ही चळवळ चालवली जाते। शिक्षक भिशी योजनेतून दरमहा 100 रुपये जमा करून पुस्तके आणली जातात। या पुस्तकांचं शाळेत वितरण केलं जातं। डॉक्टर अब्दुल कलाम विचारमंचच्या माध्यमातून आतापर्यंत 40 शाळांना प्रत्येकी 36 पुस्तके मोफत देण्यात आली आहेत। 2017 पासून आम्ही जुन्नर तालुक्यातील काही शिक्षक एकत्र येऊन डॉक्टर अब्दुल कलाम विचार मंच सुरू केला आणि यामार्फत एक पुस्तक भेट योजना राबवली। प्रत्येक शिक्षकाने महिन्याला 100 रुपये म्हणजे वर्षाला 1200 रुपये याप्रमाणे 50 सभासदांचे जमलेले 60,000 रुपये घेऊन आम्ही काही वैज्ञानिक पुस्तके खरेदी केली। उदाहरणार्थ डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर जगदीश चंद्र बोस, सर सी.व्ही. रामन, विज्ञानातील गमती जमती, याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, JRD टाटा यासारखे काही वैचारिक पुस्तके खरेदी केली आणि प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला 36 पुस्तकांचा संच आम्ही मोफत भेट दिलेला आहे। सध्याच्या युगामध्ये जेव्हा तुमच्याकडे TV, मोबाईल, सोशल मीडिया खूप मोठ्या प्रमाणावर काम करतो आहे, त्याच वेळेस मुलांच्या अभ्यासामध्ये अवांतर वाचनाची आवड ही कमी होत चाललेली आहे आणि याच प्रामुख्यात भर म्हणजे अशा अनेक प्रकारच्या मुलांना त्यांची आवड निर्माण करणारी, रुची निर्माण करणारी पुस्तकं त्यांना उपलब्ध होत नाहीत आणि ही एक वाचन संस्कृतीमधली असलेली मोठी अडचण लक्षात घेऊन जुन्नर तालुक्यातील सन्माननीय रतिलालजी बाबेल या विज्ञान अध्यापकानं त्याच्या सहकार्यासमवेत एक वाचन संस्कृतीची चळवळ सुरू केलेली आहे। दरम्यान पुस्तक वाचनाने माणूस समृद्ध होतो। शास्त्रज्ञांचा जीवन परिचय वाचताना त्यांच्या खडतर प्रयत्नांची माहिती मुलांना मिळते, त्यातून ते प्रेरणा घेतील अशी भावना तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रतिलाल बाबेल यांनी व्यक्त केली आहे।